भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. जरी तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. अनिकाचे कानी गुणदोष मनानानी वेचिते वचन जेने राही समाधान. करी मस्तक ठेंगणा लागी संतांच्या चरणा. जरी तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुका मने फार थोडा तरी परोपकार. जरी तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. विठ्ठल विठ्ठला 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 पुंडलिकाला विठ्ठला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान विठ्ठला 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 विठ्ठला. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. जरी तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. तीन शिरे सहा हात तिने श्री सहा हात तीन शिरे सहा हात तीन श्री सहा हात तया माझे दंडवत तया माझे दंडवत. शिरे सहा हात तया माझे दंडवत. काखे झोळी पुढे स्वान नित्य जानवे चेष्णान. श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत. प्रस्तुत रूपी प्राप्त स्थळी भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने भगवान दत्तात्रयाच्या कृपेने अधिकरून सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या सहकार्याने हरिभक्तपरायण परमपूज्य परमादरणीय प्रल्हाद महाराज यांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला हा दत्त उत्सव सोहळा. त्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आजच्या सप्ताहातील 6व्या क्रमांकाची कीर्तन रूपी ही सेवा. श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा ही, सद्गुरु मारुती महाराजांची सेवा ही, गुरुवर्य सोपान काका महाराज सतकर यांचीही कीर्तन रूपी सेवा. अज्ञान पामर बालकाकड भगवान दत्तात्रयाच्या दरबारात
हरिभक्त पारायण परमपूज्य परमादरणीय प्रल्हाद महाराजाच्या आज्ञेने ही आलेली सेवा. सेवेकरता घेतलेला अभंग महान वैष्णव साम्राज्य चक्रवर्ती त्रिभुवनातलं भूषण संप्रदायाचे कळस जगद्गुरु तुकाराम महाराज देहूकर यांचा असणारा अभंग आहे. काय म्हणतात महाराजाच्या अभंगामध्ये? भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगतात. सरळ सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकायला कळल असा अभंगाचा उघड भावार्थ आहे. जसे सद्गुरु बुद्धी देतील त्याप्रमाणे वेळाभावी आपण बोलायचा प्रयत्न करू. देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगतात, पण कोणाला? सरळ सरळ उपाय आहे. खास कोणाला अंतकरणातून देवाची गरज असेल तर, जरी तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय. पाठभेद आहे, काही गाथ्याला पाठ आहे, तुझं व्हावा आहे देव. श्री गुरु मोतीराम महाराजांचा पाठ असा आहे, जरी तुझं व्हावा आहे देव. खास तुला देव पाहिजे असेल तर उपाय महाराज सांगतात. बघ, कोणाला महाराज उपाय सांगत बसलेले नाहीत. खास देवाची गरज असेल त्याला. कोणाला गरज आहे देवाची? 4 वर्ग आहेत: पामर, विषय, मुमुक्षु, मुक्त. पामर तो पामर आहे, त्याला पुण्य काय पाप काय देव काय काय घेणं देणं नाही, कळतच नाही त्याला म्हणावं पामर. दुसरा विषय आहे, हा त्याच्यासारखाच आहे. पामर अमर्यादित जीवन जगत असतो, स्वैराचार्यानं वागतो. विषयी थोडं मर्यादा सांभाळून वागतो. मुमुक्षु आणि मुक्त. मुक्त तो देव आहे, त्याला देवाची गरज नाही, तोच देव आहे. चौथियाच्या ठाई आगा काहीची करणे, मुक्त वर्ग आहे. संन्याशाला देवाच्या पूजेची गरज नाही, संन्याशाला देवाच्या दर्शनाची गरज नाही. देवा पुढे गेलं तर वाकायचंही नाही, हातातलं दंडम दाखवायचं आणि पुढं चालायचं, कर्मच नाही. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. खास गरज कोणाला आहे? मुमुक्षाला. ज्याला देवाची गरज आहे, देवासाठी सारखा तळमळतो, त्यालाच म्हणायचं मुमुक्षु. किती तळमळतो? मासी पाण्यामध्ये आहे, बाहेर काढल्याच्या नंतर जशी मासी तळमळती तसा मुमुक्षु देवासाठी तळमळतो, त्याला म्हणायचं मुमुक्षु. सारखा देवासाठी झुरतो, कैमी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. कोणी साधू येऊ, प्रत्येक साधू पशी गेल्यास त्याचा एकच प्रश्न असते, महाराज आम्हाला देव भेटल का? कधी कोण्या महाराजाला म्हणत नाही आम्ही निवडून येतो का, कधीच विषय नसतो त्याचा. लग्न होईल का, अपत्य होईल का, एकच विषय असतो, महाराज आम्हाला देव भेटल का? महाराज काहीतरी सांगा. देव कृपा करीला माझा, देव कृपा करीला माझा, देव कृपा करीला माझा, देव काय लाग राखीला, काय लाग राखीला, देव कृपा करीला माझा, देव कृपा करीला
सारखा तळमळतो, काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, योगा होनी वडील निमिष माने मोक्ष. काहीतरी सांगा महाराज, ऐसे सांगा तुम्ही संत जन. बोला महाराज, मन तरी समाधान करा आमचं. नाही, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे चित्त माझे. असा सारखा देवासाठी झुरतो, त्याला म्हणायचं मुमुक्षु. अशा मुमुक्षाला महाराज आजच्या अभंगात देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगा. खास कोणाला देवाची गरज असेल तर कोणालाही सांगत बसले. सोपे उपाय आहेत, सोपे उपाय असून निक्के उपाय आहेत. साधू संतानं इतकं निक्का मार्ग करून ठेवलाय आपल्याला महाराज, निक्का. एखादी बाई दळण करते, नुसते सांगितले तर दळण करती बाई, दळण. दळण करीत असताना त्या दळणात खडा नसते, काडी नसते, थोडाही कचरा नसते, एक न एक दाना असते. त्याला म्हणायचं दळण. नुसतं दळण नाही, ते निक्क दळण आहे. गोंडर देखील त्याच्यात नाही, निक्क दळण. तसा साधू संतानं आजच्या अभंगामध्ये निक्का निक्का उपाय सांगितल्या देवप्राप्तीसाठी. काही सायास करायची गरज नाही. सोपे वर मामा सांगितले संती. ते आजचा अभंग. बरेच काही माणसं म्हणतात, महाराज आम्ही देवदेव करतो. तो म्हणला काय बघा म्हणला, सप्त्यामध्ये आम्ही झटवतो, महाराजाची आज्ञा उल्लंघन करीत नाहीत म्हणला. सगळे काम नियोजन सगळं लायतो म्हणला. पंगत बी करायलो म्हणला, वारीला बी चाललो म्हणला. आळंदी पंढरपूरची आषाढी कार्तिकी वारी करत असतो म्हणला. रोज देवाचं दर्शन घेतो म्हणला. सकाळचा काकडा चुकू देत नाही, दुपारती चुकू देत नाही. हरिपाठाला हजर असतो म्हणला. सप्त्यातही विना आपल्याकडे आहे म्हणला पहाऱ्याचा. भजन भरपूर करीत असतो म्हणला. गाथा भजनाला हजर आहे म्हणला, गात भागवताला हजर आहे. गावातल्या सप्त्यात तर राबतच असतो म्हणला. पण पंचक्रोशीमध्ये जरी नुसतं कानाव कळालं सप्ताह आहे, तरी त्या सप्त्याला जात असतो म्हणला. न देऊ द्या कोणी पत्रिका म्हणला तरी जात असतो. इथं काय करायची, सप्त्याला मान म्हणला. काकडा करतो म्हणला, दुपारती करतो म्हणला. परिसरातला एक सप्ताह सोडित नाही म्हणला. चाल जरी नाही दिली तर मागून घेत असतो म्हणला. भजन करतो. पण देव कसा आहे अजून आपल्या स्वप्नात नाही हो म्हणला. आता एकादशीच्या दिवशी रात्रभर कीर्तनाला जागराला हजर असतो म्हणला. काकडा करून घरला जात असतो म्हणला. तीर्थयात्रा करायलो म्हणला, व्रत करायलो, नियम करायलो, भजन करायलो. पण देव अजून आमच्या स्वप्नात नाही, म्हणून आमचं जीवन समाधान नाही, आम्ही सुखी नाही. महाराजांनी सांगितलं, एवढा अट्ठास करून, एवढं भजन करून, एवढा देवदेव करून, तीर्थयात्रा करून, व्रत करून, वारी करून, सप्त्यात राबून, साधूच्या सेवेत आज्ञेत राहून बी जर तुला देवाची प्राप्ती अजूक नाही, तर आता इथून पुढं करीत असताना थोडा बदल करून कर. खास तुला देव पाहिजे असेल तर काय कर, बदल कर. भजन करतो हो, भजनात बदल कर. तीर्थ करतो हो, तीर्थात बदल कर. व्रत करतो हो, व्रत करीत असताना बदल करून कर. काय बदल करावं म्हणला, आता मागून आले तसं तर करायच लोकी म्हणला. बघा आमच्या वडिलाची वारी होती म्हणून मी बी वारीला चाललो म्हणला. म्हणूनच महाराज मला बदल कर. बाप वारी करीत होता म्हणून करू नको. सहज वडिला होती सेवा, म्हणून पूजितो या देवा. वाढ वडील करीत आले म्हणून करू नको.
कसं करू नये म्हणलं, आता लोक काय म्हणते, लोकासाठी तर कर नाही की जगरुडीसाठी घातले दुकान. जगरुडे सा उगाच जग करायले म्हणून करीत बसू नको. खास तुला देव पाहिजे असेल तर सांगतो उपाय. काय उपाय? बदल करून कर. काय बदल करू महाराज? आता आमच्या भजनामध्ये भजन करतो हो, भजन करीत असताना इथून पुढं भाव धरून भजन कर. तीर्थ करत असताना भाव धरून तीर्थाला जाय. व्रत करीत असताना भाव धरून व्रत कर. तीर्थ व्रत नेम भावे विन सिद्धी. नसल तर वायाची उपाधी. एक उपाधी. भाव नसताना जर लोक करायलेत म्हणून करीत असेल ते एक उपाधी आहे. काही नलगे एक भावाची कारण. काही नलगे एक भावाची कारण. काही नलगे एक भावची कारण. काही नलगे एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाचे. तुका म्हणे आन विठोबाची. काही नलगे एक भावची कारण. काही नलगे एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. तुका म्हणे आन विठोबाची. करिता भरभरी दुरावची दोरी. करिता भरोवरी दुरावची दोरी. दुरावची दोरी. काही न लगे एक भावची कारण. तो का म्हणे मुख्य पाहिजे हा भाव. वर्मते एक आहे दृढ धरावा भाव. भाव पाहिजे. मग भाव धरून भजन कर. तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी. भजन करतो आता इथून पुढं करीत असताना भाव धरून भजनाला ये. निस्ता भाव नाही, आत्ती भाव. काही लोकांचा भाव असतात, एवढे माणसं इथं जमलीत का बगर भावाचीत काय? प्रत्येकाचा देवावर भाव आहे, कीर्तनावर भाव आहे, महाराजावर भाव आहे. तेव्हाच येत आले. भजन तर करतो की म्हणला बगर भावाच आहे का? निस्ता भाव नाही, इथं आत्ती भाव पाहिजे. आत्ती भाव आपला भाव असतंय. निस्ता कीर्तनात फोन आला तरी उठून बाजू जातो आपण. हे संपला कीर्तनावरला भाव. एवढा देव देव करायला म्हणला, देवानं माया माग लागाव का म्हणला. काचा देवा गेलं भजन बोंबलं. आत्ती भाव. निस्ता आती भाव नाही, आती भाव ठेवून निष्काम भाव. भगवंताची आती भक्ती कर, आती आवड कर, पण निष्काम आवड कर, तर देव तुला प्राप्त होईल. जरी तुझं भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाव. निष्काम भक्ती अपेक्षित नाही. भगवंताला निष्काम भक्ती प्यारी आहे. मग निश्चिम भाव उल्हासे मज अर्पावयाचे निमिषे. निष्काम कोण भक्ती करणे या जगात? सगळे जग भक्ती करायले. सकाम भक्ती आहे महाराज. येर जोडीती किरीटी जयाचे भजन भोगासाठी. ते आशा तिमिर दृष्टी विषयांध झाली. संसारासाठी भजन आहे म्हणून देवाचा पत्ता नाही. म्हणून अंतर तुझे पायी. म्हणून अंतर तुझे पायी. म्हणून अंतर तुझे पायी. अंतरी संसार भक्ती बाह्यात का. अंतरी संसार भक्तिमय. अंतरी संसार भक्ती
संसार अपेक्षित आहे म्हणून देवाची भक्ती करतोय. काहीतरी देवाकून आपल्याला मिळावं. सकाम भक्ती. गायीची सेवा करायला एका ग्रस्तानं पाहिलं, वा काय गोमातेची सेवा करताय, आनंद वाटला. चला म्हणले चलत चलत दर्शन घेऊन जाऊ त्या ग्रस्ताचं. गायीची सेवा करतो तो सर्वात श्रेष्ठ आहे. 33 कोटी देवतांचं अधिष्ठान गोमाता आहे. चला जाऊन भेटू. जवळ आला, वा काय गायीची सेवा करायला तुम्ही, काय माणसं पुण्यवंत आहेत. 3 टाइम पाणी, हिरवा चारा, मिठापिठाचं पाणी, एवढी गायीची सोय. उगय का म्हणला, दूध कशी दे. करायले गायीची सेवा पण दुधासाठी. तशी करायले भगवंताची सेवा पण खास देवासाठी नाही, आपल्या संसारासाठी करताय. म्हणून अंतर तुझी पायी, म्हणून देवाची प्राप्ती नाही. महाराजांना दृष्टांत सांगत, एका ग्रस्ताचं लग्न होत नव्हतं. खूप अट्टास केला त्यानं, लग्नच होईना. 25 वर्ष झाले, 30 वर्ष झाले, 35 झाले, 40 झाले, 45 झाले. 45-50च्या मध्ये एका ग्रस्ताने कोण जोड लावून सोयरीक लागली. आता एवढ्या उशिरा सोयरीक लागली, 50 वर्षाला लग्न व्हाले म्हणजे बायको का गुणाची मिळते का? बाई लवंगा मिरचीच मिळाली महाराज. झालं लग्न. दोघाचं आयुष्यभर जमलं नाही. हिनं गोड बोललं की त्यानं जोरात खेसकन पडायचं, ते कातावलं. गोड बोललं की हिनं कातवायचं. आयुष्यभर दोघाचं जमलं नाही. वृद्धपण आलं. बाईचं आयुष्य बरंच शिल्लक होतं, याचं आयुष्य थोडं शिल्लक. त्यानं सांगितलं, मी वृद्ध झालो, अजून तू तारुण आहेस. वृद्धपण यायला तुला बराच काळ बाकी आहे. मी आता थोड्या दिवसात मरणारे, माझं तू ऐकती का काही? काय काय एवढ्यानं बोल नको म्हणला. शेवटचं बोलायला आता हळून ऐकून घे. सांगा, आता मी मरणार आहे म्हणली. मी मेल्यावर माझी समाधी बांध, आणि ती समाधी वाळूस्तोर दुसरा करू नको. दे वचन. दिलं वचन. हे मेलं. जे मेलं ते आखाड तोंडाला मेलं. बांधली समाधी. समाधी बांधणं झाली न झाली की पाऊस जे सुरू झालं, धो 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 धो, यंदा सारखं 1.5 महिन्याची जड. पाऊसच उघडना. एकूण तिकून पाणी उघडलं. पाऊस बी पडना, ऊन बी पडना. निस्ता आबाळ खार आल्यासारखं. 1.5 महिना, 1.5 3 महिने झाले. त्या बाईनं बाजूला सूप पडलं होतं, मालकाला वारा घालायली सुपानं समाधीला. का ग्रस्तानं पाहिलं, वा 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 काय बाई आहे म्हणले. अशा बाईचं दर्शन घेतलं तर पोट भर खाला मिळतंय गड्या म्हणले. काय मालकाची सेवा करते, काय महान पतिव्रता आहे. धन्य पतिव्रता माऊली, माने व्रताराच्या बोली. तिचे घेता दर्शन, पोट भरी मिळे अन्न. अशा बाईचं दर्शन घडावं. आले जवळ. काय बाई, काय सेवा चालली तुमची. आमचं भाग्य आज तुमचं दर्शन झालं. पण एक कळना म्हणला मला, थोडं चिकित्सक होतं ते. मालकाची सेवा करायला खरंय, पण नेमकी समाधी बांधलेली दिसते, झडगं उघडले, समाधी वल्ली दिसते. अजून ऊन पडलं नाही, खार आल्यासारखं आबाळ आहे, गार वारा लागायलाय. आणि पुन्हा तुम्ही समाधीला हवा घालायला, न जाणू मधात तुमच्या मालकाला सर्दी पडसं झालं तर. ती म्हणली, सेवा म्हणून वारा घालायला काय याला. मग ह्यानं मला मरता मरता वचन दिलंय, मी मेल्यावर माझी समाधी बांध. 3 महिने झालं म्हणली समाधी बांधली. वचन असं आहे, समाधी वाळूस्तोर दुसरा करू. समाधी काही वाळणं मला काय मेळ लागणं, म्हणून हवा घालायली म्हणजे.
करायली मालकाची सेवा, पण कशासाठी? दुसरा करण्यासाठी. करायली देवाची सेवा, रात्रंदिवस देवाला भजाले, पण कशासाठी? संसारासाठी. विठाला विठाला विठला 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 देवा पायी नाही भाव, देवा पायी नाही भाव, देवा पायी नाही भाव, देवा पायी नाही भाव, भक्ती वरी वरी वाव, भक्ती वरी वरी वाव, भक्ती वरी वरी वाव, भक्ती वरी वरी वाव, समर्पिला नाही जीव, समर्पिला नाही जीव, समर्पिला नाही जीव, समर्पिला नाही जीव, जीवा नव्या विचार, तब तो झाला व्याभिचार, नव्या विचार, तब तो झाला व्याभिचार. देवा पायी नाही भाव, हॅलो देवा पायी आ देवा पायी नाही भाव, 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 भक्ती वरी वरी वाव, नाही समर्पिला जीव, तब तो झाला व्याभिचार. देवा पायी भाव नाही भक्ती भाव नाही समर्पिला जीव, तब तो झाला व्याभिचार. या विचार व्याभिचारी भक्ती आहे. अपेक्षित भक्ती करतो तू, व्याभिचारी भक्ती आहे. खास देवासाठी भक्ती नाही, म्हणून देवाची प्राप्ती होत नाही. भजन करीत असताना बदल करून कर, भाव धरून कर, पण निष्काम भाव ठेवून भजन कर. असे उपाय महाराजानं जवळजवळ अभंगात 6 सांगितले. आता 6 उपायाचं दिग्दर्शन करतो. जसं आपल्याला वेळ मिळेल तसं चिंतन करू. भाव धरून भजन करा. आता कोण भाव धरून भजन केलं? निष्काम भाव धरून कोण भजन केलं तर देवाची त्याला प्राप्ती झाली. बऱ्याच लोकांची नावं सांगू. भाव धरून भजन करीत असताना अंतःकरण निर्मळ ठेवून भजन करा. शुद्ध करून या चित्त. दुसरा उपाय, अंतःकरण निर्मळ ठेवून भजन करा. कोण अंतःकरण निर्मळ केलं मग भजनाला लागला तर देवाची प्राप्ती झाली. बऱ्याच लोकांची नावं सांगायची. अंतःकरण निर्मळ नसल, अंतःकरणात विकार वावरत असतील तर देवाची प्राप्ती होत नाही. निर्वैर जीवन जगावं, शुद्ध अंतःकरण ठेवावं. तिसरा उपाय सांगितला, या कानानं कोणाचे गुणदोष ऐकायचे नाही. कानानं तर ऐकू नका, पण वाणीनं देखील कोणाचे गुणदोष काढू नका. घरच्या भाकरी खाच्या लोकांचं धुणधुवाचं कोणी शिकवले? काय घेणं का देणं? कोणाचं पटत नसेल एखाद्या ग्रस्ताचं, त्याच्या जवळ बसू नका. त्याच्या संग देणं घेणं व्यवहार करू नका. कोणाच्या बैठकीत असल बसल्याला तिथं जायचा प्रसंग आला तर जाऊ नका. समोरासमोर आलं एकूण निघून जा. पण हा माणूस असाच आहे तसाच आहे, अजिबात कोणाच्या खुदऱ्या बुदऱ्या काढू नका. गुणदोष याती न विचारी काही, अवधीला पायी आपुलिया, अवधीला पायी आपुलिया. गुणदोष याती न विचारी काही, अवधीला पायी आपुलिया, अवधीला पायी आपुलिया. अजिबात कोणाचे गुणदोष काढायचे नाही, कानानं ऐकायचे नाही, वाणीनं गुणदोष काढायचे नाही, मनातही आणायचं नाही. हा माणूस असा आहे म्हण, इतकंही नको.
गुण दोष मना ना काय घेणं का देणे जैसे थे म्हणे जाऊन चल जाऊ करील ते भरील विठ्ठल विठ्ठल विठला 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 आता हिरव्या मिरचाचा ठेसा खाला खमंग लागते पाणी नका देऊ कोणाला दे एवढ्या हिवात ताण लागली आता हिवाळ्यामध्ये हिरव्या मिरचाचा ठेसा खाला खमंग लागते मस्त आता मुगाची भाकर हिरव्या मिरचाचा ठेसा ताकाचा मट्टा वाटीवर ठेसाचा मुडदा पाडते 5 भाकरीचा मुडदा पाडते वाटीवर ठेसा एवढा खाऊ नका हो बरं नाही गोड लागायला म्हणलं खाऊ नका खाला गोड लागतंय परिणाम आता खाला गोड लागायला दुपारून संडासला बाप जाईल चित्त खोटे चालीवरी चित्त खोटे चालीवरी चित्त खोटे चालीवरी चित्त खोटे चालीवरी रोग भोगाचे अंतरी रोग भोगाचे अंतरी रोग भोगाचे अंतरी भोग भोगाचे अंतरी वरी तुका मने तुंगावाहे वतनानी का बरी तुका मने नमाई रसनावरी तुका मने बरी चित्त खोटे आनंदरी चित्त खोटे आनंदरी चित्त खोटे आनंदरी द्रुपद आठवणी गेले का सोडून द्यावा चित्त खोटे चालीवरी रोग भोगाचे अंतरी रसनानावरी तो का म्हणे ढुंगावाहे खाला गोड परिणाम वाईट खाईल तेच बाहेर जाईल करेल ते भरील कशाला लोकांचे गुंदोष काढून असलेलं पाप मस्तकाव घेतात आता दुसऱ्याचे गुंदोष काढल्यावर कसं पाप मस्तकाव बसतंय बऱ्याच लोकांचे नावं सांगायचे दुसऱ्याचे गुणदोष नाही कळल्यावर देव कसा प्राप्त होते हेही सांगायला वेळ मिळत तसं वर्णन करू आणि काचे कानी गुणदोष मनाना आणि जरी तुझा वावा हे देव तरी हा सुलभ उपाय किती उपाय झाले 3 आता नंबर 4 वेचिते वचन जेने राहे समाधान बोलाव जर कोणाला असं वाटलं तर असं बोला आपल्या बोलण्यापासून समोरचा माणूस समाधान होईल असं बोला फटकन काही बोलून जाऊ नये काही माणसाला उगाच सवय असते फटकन बोलतात माणसं आपल्या बोलण्यापासून समोरचा माणूस समाधान होईल असं बोला कोणाचं मन दुखल असं बोलू नये आता काही माणसं बैठकीला जातात बैठक आपल्या बोलण्यानं रंगावं बैठक मोडू नये सोयरिकीला गेल्यावर दोन्ही पार्ट्या खुश व्हावं सोयरीक जुटावं सोयरिकीला माणसं उठून जाऊ नये महाराज सोयरीक मोडल असं बोलू नका जेने राही समाधान कोणी असं बोर्ड देखील करू नये भोवई देखील उचलू नये हे असं का बोललं म्हणून जेने राही समाधान समाधान बोला खुश माणसं राहिली पाहिजे असं बोला आयुर्वेदिक शास्त्र सांगायले समाधान राहा खुश राहा हसा डॉक्टर लोक काय सांगायले हसा खुश राहा काही माणसं महाराज कधीच हसनत घरात हसनत बाहेर हसनात कीर्तनला जरी येऊन बसलो तर कवाच हसना जस काय सिमिटाचा पुतळा आणून ठेवलाय हसा विठाला विठला 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 समाधानीच राहा घरात वातावरण आपलं फ्रेश ठेवी जाऊ महाराज
काय आपला परिवार आहे असा येदोळा बसू जाव, हसू हसू बाता मारी जाऊन मग झोप जाव, हसू हसू. बायको लेकर सुना माय बाप काय असतील ते सगळे असे जवळ बसू जाव, मस्त हसू हसू बोलत जाव. मोप आपण किती भक्ती करीत असतो तुंबूनच असतो, काय उपयोग आहे तुमच्या भजनाचा? काय उपयोग आहे त्या भजनाचा? न केल्याला बरं की. घरात तुळशीला पाणी घालायली, येडे काय घालायली, मनी खटखट खटखट वडायली, घरातल्या तुळसाबाईला बट बट शिवा द्यायली. काय उपयोग आहे त्या तुळशीच्या पाण्याचा आणि त्या मण्याचा? कशाला वडीतीस? माय बापाला भाकर खाला देणं आणि पंढरपूरची वारी करायला कशाला करतोस? विठाला विठा 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 विठ्ठला माईला धड बोलना, बापाला धड बोलना. कसा देव पावल तुला? पावल पंढरीराव, कसा तुला पावल पंढरीराव, कसा तुला पावल पंढरीराव, कसा तुला पावल पंढरीराव. माय बापासी भूक नाही अंत, माया बापासी काही माया पावल पंढरीराव, तुला पावल पंढरीराव, तुला पावल पंढरीराव, तुला पावल पंढरीराव. पावल पंढरीराव, कसा तुला पावल पंढरीराव. बोलावं असं वाटलं तर आपल्या बोलण्यापासून माणसं असे समाधान झाले पाहिजे, खुश झाले पाहिजे. अहो एखाद्याला किती महत्वाचं काम असू द्या, आपण जर कुठं बैठकीला बसलेले दिसले त्यांना काम सोडून द्या, आपल्याकडे या. दुसरा म्हणतो अरे एवढी गडबडीन कुठं निघालास? ते माणूस आहे रे तिथं बोलून येतो, अरे चलू ग वेळ कमी आहे. या बघड्या म्हणला किती वेळ कमी असो का जास्त असो, त्याच्यापाशी गेल्याशिवाय जमत नाही आपल्याला. तिथं गेलं की मनच समाधान होते. का बोललं की समाधान होते? असं बोला, जेने राहे समाधान. आता एखाद्या पेशंटला भेटायला गेलो दवाखान्यात, गेल्यास काय म्हणा पेशंटला? बरी आहे तब्येत, बरा दिसायला, रिपोर्ट तुमचा नील आला, पहिल्यापेक्षा बरी दिसायली तब्येत, उद्या तर सुट्टी आहे म्हणा तुम्हाला, रोग क्लिअर झाला. इतकं बरं वाटतंय त्या पेशंटला, अर्धी भाकर आगाव खाते, रोग चटकन नीट होते, घरला येते. पण काही न गा असं बोलत नाही. भेटाय गेले की बापा बापा तू तलेच खराब झालास, तुला तर कॅन्सरच झालाय म्हणा. डॉक्टरनं हमी दिली नाही म्हणा, 2 महिन्याची हमी दिली, हाय खाऊन महिन्यातच मरत आहे महाराज. असं बोलू नका. जेने राहे ऐसा बोला, बोले 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 ऐसा बोला. बोले ऐसा बोला, 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 बोले ऐसा बोला. विठ्ठल डोले जेने बोले, विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले, जेने
पाहिजे. काही सायास करायची गरज नाही. जरी तुझं वा हे देव तरी हा सुलभ उपाय. जेने बोले विठ्ठल डोले, जेने राहे समाधान वेचिते वचन. असं बोला. चौथा उपाय सांगितला महाराजांना. आणि काचे कानी वेचिते वचन, जेने राहे समाधान. नंबर 5, करी मस्तक ठेंगणा लागे संतांच्या चरणी. चांगले संत महात्मे बघत जाव आणि मस्त त्या संत महात्म्याच्या सेवेला लागत जाऊ. काय मूर्तीत महाराजा ब्रह्म विष्णू महेश. श्री संत भगवान बाबा महाराज, श्री संत वामन भाऊ महाराज, श्री संत भीमसिंह बुवा महाराज, या लोकांच्या सेवेत बघा महाराजाचं जीवन आहे. मार्ग दावनी गेली आधी, दयानिधी संत ते नेची पंथे चालू. संत महात्म्याच्या सेवेत आपलं जीवन घाली जाऊ. करी मस्तक ठेंगणा, जरी तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. आता कोण संतांची सेवा केली तर देव त्याला प्राप्त झाला. कोण आपल्या बोलण्यामध्ये असं प्रशस्त राहिले तर त्याच्यापासून समाज सुखी झाला आणि देवाची प्राप्ती झाली. बऱ्याच लोकांची नाव सांगा महाराज. आम्ही बी तसंच बोलतो आणि आम्ही तशी संतांची सेवा करतो, आम्ही तसंच भजन करतो, आम्ही अंतःकरण निर्मळ ठेवून भजन करतो. या कानानं कोणाची निंदा ऐकणार नाहीत, वाणीनं करणार नाहीत, मनात कोणाची गुंदूस आणणार नाही. 6वा उपाय असा सांगितला, तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार. पर म्हणजे दुसरा, उपकार म्हणजे सहकार्य. दुसऱ्याला सहकार्य करायला विसरू नका. कोण सहकार्य केलं तर देवाने त्याला सहकार्य केलं, देवाची प्राप्ती झाली. बऱ्याच लोकांचे नाव आहे. 6 उपाय सांगितलेत. 6 उपायातून एक जरी उपाय चन्नात आणला तरी घरी बसल्या बसल्या देवाची प्राप्ती होते. कोणतं जरी साधन नाही जमलं तरी संतांची सेवा केली तरी काम झालं. सगळं आलं त्याच्यात. येणे साधते साधने घाली संतासी आसने, घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने, पूजा करी काया वाचा मने. एका जनार्दनी जाने, एका जनार्दनी जाने. इच्छिले ते पुरावी. घाली संतासी आसने, घाली संतासी आसने. इच्छिले ते रमाई, खाली संताची आसने, घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा म्हणे. मग एका जनार्दने जाणे, इच्छिले ते पुरवी. तुम्ही इच्छा करताल ती प्राप्त होते. सहज देव गोष्ट. बाकी काही नाही जमलं तरी जमल, पण संत सेवा सोडू नका. तुका म्हणे संत सेवा, तुका मन संत सेवा, हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम. हो हेची देवा उत्तम, हेची देवा तुका म्हणे संत सेवा, हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम. उत्तम.
सेवा हेची देवा उत्तम. संत महात्म्यांची सेवा करायला विसरू नका. सगळं जरी केलं आणि संतांची सेवा हुकली, देवाची प्राप्ती होईल शाश्वती नाही. सगळं जरी हुकलं आणि संतांची सेवा केली, घरी बसल्या देव संतुष्ट होतो. तैशे पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव. पोलीस भरतीमध्ये पुष्कळ प्रमाणे आपण का प्रमाणाच्या बाहेर बोलत का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून चोपडे केले आपण प्रमाणाने. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पोलीस भरतीत काही माणसं निघाली, बरेच पोलीस भरतीला जातात. सगळ्यामध्ये उतरलं, उंचीत कमी पडलं, उचलून बाजूला टाकतात. सगळं जरी करीत असेल पण संतांची सेवा करायला हुकलं, देव म्हणते होय पलीकड. देवाला सेवा मान्य, देव जवळ धरीत नाही. राग येतो देवा तुका मने निगे सेवा. राग येते देवाला साधू संताचा तिरस्कार केला की. देव म्हणतो माझ्या भक्ताला मानस माझी पूजा करायलास काय उपयोग होतो या पूजेचा. आता देव पूजेला बसलो, तितक्यात महाराज आले. आहेत का घरी? मधून सांगायला जाय, सांग कुठले की दारात. पूजाचा टाइम झाला, कळलं का? देव म्हणले तू किती मंत्र मन, फुलं टाक, पाणी वाय, तुझे मंत्र फुलं मला धोंडे मारल्यासारखे. संत पूजा देव सारावे परत्य संत पूजावे आरते. संत पूजावे आरते. करिता देवार्चन घरा आले संतजन. देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. आधी साधू संताची सेवा करा, देवाला मान्य. आणि साधूला सोडून जर हे बघ किती मला मन मंत्र मन मंत्र पुष्प देवा शिरीन येती दगड तैशीवरी. देवाला मान्य नाही. भगवान म्हणले माझी या भक्ताची पूजा न करिता तो माझीच पूजा करी तत्वता. तेने मजहानी तलिया लाता तो माझ्या घाता प्रवर्तला. लाता मारल्याच्या पलीकडे होतं बघ म्हणले. पण आधी माझ्या भक्ताची पूजा कर. करी मस्तक ठेंगणा लागे संतांच्या चरणा. जरी तुझा भाव आहे तरी हा सुलभ उपाय. खास तुला देव पाहिजे असेल तर. तुका म्हणे फार 6वा उपाय सांगितला, थोडा तरी पर म्हणजे दुसरा. उपकार म्हणजे सहकार्य. सहकार्य म्हणजेच पुण्य महाराज. पुण्य ते पर उपकारण, पाप ते पर पिडा. आणि नाही जोडा दुजा यासी. म्हणून दुसऱ्याला सहकार्य करायला विसरू नका. सरळ सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकायला कळल आणि आचरणात आणता येतील असे उपाय आहेत. सोपे सरळ उपाय असून निक्की उपाय आहे. जरी तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ. आता पहिला उपाय सांगितला महाराजांना, भाव धरून भजन कर. निस्ता भाव नाही, आती भाव ठेवून भजन कर. निस्ता आती भाव नाही तर निष्काम भाव ठेवून भजन कर, तर देवाची प्राप्ती आहे. निष्काम भाव. बऱ्याच लोकांना भजन केलं महाराज, पण आजूक देवाची प्राप्ती नाही. अलीकडे द्या सोडून ये. मोठमोठ्या लोकांना भजन केलं, नुसतं भजन नाही, आती भाव ठेवून भजन केलं, पण निष्काम भक्त ठरले, देवाचे आवडते झाले नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. उपमन्यू बाळानं भजन केलं, ध्रुव बाळानं भजन केलं. काय भजन होतं त्याच, काय भाव होता, आत्ती भाव.
वय लहान संगती मोठ्याची लागली. जीवनात संगत मोठी असावं. महाराज म्हणले पतन उद्धार संगाचा महिमा. ब्राह्मणाच्या पोराची संगत लागली. पक्षतिथीचा सण होता, जेवायचा. स्वयंपाकात खीर केली आणि ती खीर जमली. घरी आलं लेकरू. संध्याकाळी झोपलं, सकाळी शेव आल्यास पाठ खाली लागलं रडायला. लागलं दूध मागायला. माईनं सांगितलं अरे दूध नाही आपल्या इथं, दे. पाल हट्टय, लेकरू रडता राहिना, कुठून दूध आणावा. गरीबी आहे घरी. माईनं उतरंडीतल्या करडी काढल्या. ज्वारीचं सवळं कुठलं भळलीलं, शिजवली ज्वारी ती कन्या. गुळ टाकला, विलायची टाकली. जसं जसं शिजल ते हाटीत हाटीत ते दूध पांढरं मधात टाकायचं. त्याला काय म्हणायचं? करडखीस. काय चवीला भारी. खाला नसेल तर घरी जाऊन करायला लावा, आणि येत नसेल तर शिकून जा. असला करडखीस. लेकरानं खाला, चवीला भारी. राहिलेला आपल्या मित्राला नेऊन द्यावा म्हणला. गेलं, त्याला दिलं. काल त्याच्या घरी आपण खालतो. त्यानं पाहिलं, एवढं काळ कशाच आहे म्हणला. काय खीर आहे म्हणला कालच्या सारखी. कशाची? दुधाची. एवढं काळ दूध, कशाचं दूध आहे म्हणला. दूध कशाचं असते? कशाचं म्हणजे? अरे गाईचं, म्हशीचं. आणि गायन मग दूध देते का म्हणला. मग काय देते? काय किंवा म्हणला आमच्या इथं उतरण दूध देते. याच्या आईनं उतरंडीतल्या करडी आणल्या होत्या, कांडून पाणी केलं होतं पांढरं शुभ्र. फसवलं म्हणला माईनं तुला. अरे खऱ्या दुधाची खीर खाऊ लागते. उद्या आणतो. आई खऱ्या दुधाची खीर करून दे. हे कालचं दूध नाही, कालची चव नाही, खऱ्या दुधाची दे. अरे आपले तर खरं दूध नाही रे. आपण गरीब माणसं आहेत. का म्हणून गरीबी? काय कळे बाळा, बाप सदैव की दुबळा. लेकराला काय कळतंय आपला बाप गरीब आहे का श्रीमंत आहे. अरे देवानं गरिबी आणली, कामून आणली. विचार त्या देवाला, कुठेही देव. देवाऱ्यावरला देव दाखविला. लागलं लेकरू रडायला, तो देव हातात घेऊन, देवा दूध. माईने सांगितलं असा गौसनर रानानं फिरून लोक परेशान आहेत, त्याला देव गौसने मी जातो म्हणला रानात देवासाठी. निघालं लेकरू रानात. गाव सुटलं, शिवार सुटलं, माळ रान लागलं. चैत्र महिना, ऊन तपायलाय, पायाला फोडे आलेत. हैराण परेशान लेकरू आहे. घामागरज झाले, टाव फोडून भजन करायले. देवा जना चालत वाटे. अंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. अनेक उपमन्यू एक बाळ धाकटे. न देखे न चलवे जना चालता वाटे. घाताली लोळ निगाहारी नाम बोबाटे. टाव फोडून भजन करायले. भाव पाहिला देवानं. निस्ता भाव नाही, आत्ती भाव. देह जावो अथवा राहो,
तुटो हे शरीर फुटो हे मस्तक परिणाम निस्ती श्रद्धा नाही आत्य श्रद्धा ठेवून भजन केलं देवाची प्राप्ती झाली. आला देव लटकन उचललं मट मट चुंब घ्यालेत जवळ धरलं कुरवाळ आलेत. काय पाहिजे बाळा? देवा दूध. देव म्हणले किती पाहिजे? वाटीवर. येड्या एका टायमाची भूक भागणं की म्हणली वाटीवर दूध देऊन. समर्थाशी लाज आपुल्या नामा. एवढा मोठा देव भेटला आणि वाटीवर दूध कसं द्यावं त्याला कळणं. देणाऱ्याला तर कळावं. माईला बोलून घेतलं बापाला बोलून घेतलं गरुडावर बसवलं समुद्राच्या कडला नेऊन सोडलं. सगळा सागर समुद्राचा करून टाकला. दुधाचा सागर क्षीराचा सागर रूप म्हणा क्षीराचा सागर रूप म्हणा शिराचा सागर उपमन्या शिराचा सागर उपमा. ढळपती बाळ बैसविला ध्रुव ढळपती बाळ बैसविला ध्रुव शिराचा सागर उपमन्या शिराचा सागर उपमन्या. अढळपती बाळ बैसविला ध्रुव अढळपती बाळ बैसविला ध्रुव शिराचा सागर उपमन्या शिराचा सागर शिराचा आढळपदी बाळ बैसविला धुरू क्षीराचा सागर उपमन्या. सगळा सागर दुधाचा करून टाकला. पे दूध काय प्याचे उपमन्या कारणे दुधाचा पैछंद. किती त्याग केला भक्तीसाठी किती त्याग. देह जाऊ नये जीव गेला तर हरकत नाही इतका त्याग. पण शेवटी दूध मागितलं सकाम भक्त ठरला. एवढा त्याग करून भक्तीचा महाराज भक्तीसाठी पण सकाम भक्त ठरला निष्काम नाही. शेवटी देव आवडला नाही दुधासाठी केली भक्ती. विठ्ठल विठ्ठला देवासाठी नाही. ध्रुव बाळाचा काय त्याग होता. आला वनात देवाची प्राप्ती झाली. काय पाहिजे? बापानं मांडीवरला हाकाललं म्हणला. बापाच्या मांडी बसलो होतो. माईनं हाकालून दिलं. माझ्या बापाची मांडी दे बसायला. पुन्हा हाकालू नाही कोण. देव म्हणले येड्या पहिल्या जन्मात हे बाप नव्हता दुसऱ्या जन्मात हे नाही आणि आता आहे हे टिकल का नाही शाश्वती नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का. हे खरा नाही. आधी देह काय खरा मग देह संबंधी पसारा. हे काय खरं. उचललं आढळपद देऊन टाकलं. आढळपदी बाळ बैसविला. एवढा त्याग करून भक्ती केली पण पदासाठी केली देवासाठी कुठे केली. अज्ञानी बाळक ठकविला दुरू अज्ञानी बाळक ठकविला दुरू अज्ञानी बाळक ठकविला दुरू अज्ञानी बाळक ठकविला दुरू अज्ञानी बाळका ठकविला दुरू अज्ञानी बाळका ठकविला दुरू अज्ञानी बाळका ठकविला दुरू अज्ञानी बाळका ठकविला. तैसा मी आधेरू नवे देवा तैसा मी आधेरू नवे देवा अज्ञानी बाळक ठकविला दुरू
तात्यानी बाळक ठकविला दुरून बाळका ठकविला ध्रुव बाळानं भक्ती केली पण पदासाठी केली, देवासाठी नाही. वनाला याची लागे, बैसावया पित्याच्या उत्संगी, परिचंद्र सूर्यादी केस लाघ्य केला. देवासाठी भजन नाही, देवाची चाडे आळवावे देवा, ओस देह भाव पाडून या. खास देव पाहिजे असेल तर देवासाठी निष्काम भक्ती कर. जरी तुझ वावा हे देव तरी हा सुलभ. निष्काम भक्ती कर, फक्त देव. अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोडले लगे माय. प्रल्हादाला देव आवडला, प्रल्हादाच्या चित्ते नारायण. काय प्रल्हादानं भक्ती केली, किती विरोध झाला त्या प्रल्हादाला, इतर कोणाचा नाही, बापानं विरोध केला. प्रल्हादाकारणे स्तंभी अवतार केला विदारोनी अवतार केला विदारोनी दैत्य प्रेम पाना पाजिला. भक्ती कशी केली प्रल्हादानं पहा. इतर कोणी विरोध केला नाही, बापाने विरोध केला. आपल्याला जर कोणी केला विरोध तर आपण म्हणतो आपल्याला भजनाला जास्त नाही का. जा वाटते मला मंदिरावर भजनाला, पण आमचे भजनेच विरोध करायलेत मला. मग काय पडलं त्या भजनात? तुला आळस आहे की भजनाचं नाव का घालतो. प्रल्हादाला थोडा विरोध का, जन्मताच विरोध. हिरण्यकश्यपाशी महाला पुढे बसले होते सायंकाळच्या वेळेला. आकाश मार्गाने नारद जाऊ लागले. सहज चक्कर निघालती नारदाची एकूण. पंचम मध्ये विना लावलेला भजनाचा ध्वनी ऐकायला पडला हिरण्यकश्यपाच्या काना. असं पाहिलं, काय नारदा कुठं निघाले? आमचं काय म्हणले, तिही तिही लोकी गमन नारदा, हाती विना सदा नाम. तिने तळात आम्ही फिरतोत म्हणले. या उतरले नारद. नारायण नारायण. खुर्ची दिली बसायला. हिरण्यकश्यप उठून उभा राहिला. हिरण्यकश्यप म्हणजे नाम न घेऊ दी देवाचे, हे विरुद्ध हिरण्यकश्यपूचे. पण खऱ्या साधूला कुठे मान मिळते, साधू मात्र खरे असावं. खुर्ची दिली बसायला. मग आज कुठेही कीर्तन करावं, इथंच कीर्तन. नारद म्हणले इथं. गावात दौंडी पिटवली, आज नारदाचं कीर्तन आहे म्हणून. कयादूला कळालं. कयादू आई साहेबांना सांगितलं, मालक आज नारदाचं कीर्तन आहे म्हणा, आज आम्ही यावं का कीर्तनाला? जमत नाही. राहिलं म्हणले सकाळी दर्शनला तरी वाड्याकडे पाठवून द्या नारदाला. राहिले तर सांगतो म्हणले. रात्रभर कीर्तन झालं. सकाळी सांगितलं नारदा वाड्याकडून दर्शन देऊन जा. जाता जाता आली वाड्याकडे. कयादून पाहिलं नारदा काय कीर्तन जमलं, सगळं गाव वर्णन करायला. कीर्तन ऐका वाटायला, तुम्ही आता कीर्तन करता का? म्हणले हो. सुरू झालं नारदाचं कीर्तन. आपल्यासारखं नव्हतं नारदाचं कीर्तन, सर्वच उपस्थित पाहिजे. कीर्तन हे नाम घोष निर्लज्ज करीती हरीचे दास. नारायण. नारद विधी झाले. ऐकत असताना कयादू आई साहेब विधी झाल्या. पोटात गर्भ होता, गर्भानं कीर्तन ऐकलं. झालं कीर्तन. जन्मले भक्त प्रल्हाद. ऐकोणी नारदाची गोटी, मज करबीत घातली मिटी. तो जन्मला कयादूचे पोटी, भक्त जगजेटी प्रल्हाद. जन्मले प्रल्हाद. जन्मताच भजन करायला लागले. नारायण 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 नारायण. हे म्हणलं आपल्या कुळात नव्हतं असं कुणी कोण निघाला असं. उचललं की दिलं हे वाळून दाशानं आदर झेललं. पाळण्यात भजन करायला लागले. जसे जसे मोठे होतील तसे तसं प्रल्हादाचं भजन वाढायला लागलं. आता पाळण्यातलं सोडून गलोगलीनं भजन सुरू झालं. ज्या गलीला प्रल्हाद गेले त्या गलीत भजनाचा डाव. गावातली लोक म्हणले सरकार तुमच्या लेकरानं सगळे लेकर आमचे बिघडून टाकले म्हणले. गावात सगळं भजनच ऐकू आले.
गल्लीला कोणी जाऊ द्या, तिथं भजनाचा डाव. बोलून घेतलं प्रल्हादाला. उद्यापासून शाळेत जायचं म्हणले. शाळा भरवली. गुरुजीला सांगितलं पोरायचा धडा असा द्या की भजन लक्षात आलं न पाहिजे, भजन मोडा. भरली शाळा. गुरुजीनं धडा दिला. बाहेर गेले. प्रल्हादानं छडी घ्यायची न उठायचं. मोडा धडा, ल्या भजन नारायण. सगळ्याच्या पाठीवर नारायण. गुरुजीनं याचं पाहायचं. कोण सांगितलं भजन ल्याचं? मोडा भजन, ल्या धडा. गुरुजीचा मार. गुरुजी गेले की प्रल्हादाचा मार. दोघाच्या माराच्या भेवानं विद्यार्थी शाळेत येईना. शाळा मोडली. सरकार आपल्या प्रल्हादानं शाळा मोडली म्हणली. मोडली. प्रल्हादा शाळेत घातलं. तुम्हाला काय शिकले शाळेत जाऊन? बोलावनी पिता पुसे प्रल्हादासी, काय शिकलासे सांग बापा. आम्ही भजन शिकलोत म्हणले. वैष्णवाला शिकायचं असेल तरी भजन, शिकवायचं असेल तरी भजन. त्या प्रधानाला सांगितले ह्या कार्ट्याचं भजन मोडत नाही, द्या ढकलून ह्याला खाली कड्यावर. या चोपदारासारखे होते ते प्रधान. दोघांना कड्याच्या कडीला नेलं. उंच डगर लोटून दिला असतं, पण एक म्हणाले मला लेकरू नाही, कसं ढकलून द्यावं. ते मला विचार करू नको, ठुलं मागत आपल्याला फाशी देईल राजा. त्याला हे बाळून नारायण नारायण बेडर प्रल्हाद. उचललं देवानंद गावात सोडला. अनुभूती आली. भजन वाळलं पण बंद होईना. परमार्थाची अनुभूती आली. एक जाच केला ना हिरण्यकश्यपानं त्या प्रल्हादाला. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी, परितो स्मरे मने नारायण. विषाचा कुंभ प्याला त्याला, अमृत झालं, बाधा नाही. अग्नीत टाकला प्रल्हाद, अग्नी जळून खाक झाला. अंगावरला केस जळाला नाही, बाधा झाला नाही. पण भजन सोडलं नाही. उन्मत्त झालेले हत्तीच्या पायाला बांधलं. हत्तीचे नशा उतरले, पण भजन सोडलं नाही. तापलेल्या तेला थिबाळला. प्रल्हादाचा स्पर्श झाला तेलाला. गंगेच्या पाण्यासारखं तेल झालं गार, पण बाधा झाला नाही. हिरण्यकश्यप कोपला. एवढा तुला जाच केला तरी बाधा होत नाही. तुझा देव कुठे? अनेक दुःखाच्या आपदा प्राप्त झाल्या त्या प्रल्हादा. परिणाम स्मरणे सदा दुःख बाधाचे दिली. कुठे देव तुझा? काय बोलायले म्हणला बाबा वेड्यासारखा. देव कुठं नाही. येरू म्हणे काष्टी पाशानी सकळ, आहे वनमाळी जेत देत. देव नाही ऐसा ठावच नाही. मंडपात उभे होते. या मंडपात देव आहे का? म्हणले हो. हो हो. या खांबामध्ये हो हो म्हणल्या. देवाला धाक पडला. प्रल्हाद कोण्या खांबाकडे बोट करतात की त्या वेळेला मला तिथं प्रगट होता येते का नाही की. एक खांब गरजना गेला. मंडपातले सगळेच खांब लागले गरजायला. गुरु 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 लागले करायला. चौथा बागुल बागुल नरहरी. चौथा बागुल नरहरी. चौथा बागुल बागुल नरहरी. चौथा बागुल हरी. खांबात गुरगुरी, भोर खांबात खांबात गुरगुरी. भोर खांबात गुरगुरी. दैत्य मधोनी मांडीवरी भक्त प्रल्हाद रक्षिला. दैत्यवधोनी मांडीवरी भक्त प्रल्हाद रक्षिला. कृष्ण राय रे उगला. कृष्ण राय रे उगला. कृष्ण राय रे उगला. कृष्ण राय रे उगला. कृष्ण राहे रे उगला. राहे रे उगला. कृष्ण
खांबात का गुरु गोरी. सगळेच खांब लागले गरजायला मंडपातले गड 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 गडगडीला 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 खांब गडगडीला खांब गडगडीला खांब गडगडीला 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 ए खांब गडगडीला ए खांब गडगडीला ए खांब गडगडीला खांब गडगडीला ए खांब गडगडीला ए गडगडीला 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 खांब गडगडीला खांब गडगडीला हरी हरी खांब गडगडीला ए गडगडीला 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 ए खांब गडगडीला ओ खांब गडगडीला ओ खांब गडगडीला खांब गडगडीला 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 खांब गडगडीला वीर नरसिंह पावला. कोरड्या खांबात देव प्रकट झाले. काय त्या प्रल्हादाचा भाव असेल. कोरड्या खांबात देवाला प्रकट व्हावं लागलं. गुरगुंडा होईल बया ग तुला गुरगुंडा होईल गुरगुंडा होईल बया ग तुला गुरगुंडा होईल. भृगुंडा होईल गया ग तुला भृगुंडा होईल भृगुंडा होईल गया ग तुला भृगुंडा होईल गुरगुंडा होईल बया ग तुला गुरगुंडा होईल गुरगुंडा होईल बया ग तुला गुरगुंडा होईल. आ भृगुंडा होईल गया ग तुला भृगुंडा होईल भृगुंडा होईल गया ग तुला भृगुंडा होईल कछाई कछाई वराह नरसिंह रूपिणी भक्ता लागे स्तंभ फोडोनी दैत्याचा वध करोनी भक्त प्रल्हाद कुरुकुला रक्षिला बया 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 ग तुला गुरगुंडा होईल गुरगुंडा होईल बया ग तुला गुरगुंडा होईल. आ भृगुंडा होईल बया ग तुला भृगुंडा होईल भृगुंडा होईल बया ग तुला भृगुंडा होईल मच्छाई कच्छाई वराह नरसिंह रूपिणी भक्ता लागी स्तंभ फोडोनी दैत्याचा वध करोनी भक्त प्रल्हाद कुरुकुला रक्षिला बया 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 गो तुला कोरड्या खांबात भगवान प्रगट झाले. प्रल्हादाचा सांभाळ केला. हिरण्यकश्यप वधला बाजूला टाकला. क्रोध शांत होईना. भक्ता प्रल्हादाकडे पाहिलं. लटकन उचलला प्रल्हादाला आणि कडेवर घेतलं. भगवान शांत झाली. भक्ती सुखे निवाला. मग भगवान म्हणाले प्रल्हादा काय पाहिजे तुला सांग मी तुझ्यासाठी अवतरणे झालो. प्रल्हादानं सांगितलं भगवान मला फक्त तुम्ही पाहिजे. सर्व संगे विटाला तू एकला आवडसी. देवाची चाडे आळवावे देवा. निष्काम भजन भाव धरून भजन आती भाव ठेवून भजन निष्काम भजन. देवा आभा जरी माझ्यावर तुटून पडलं तरी हरकत नाही पण मी तुझं भजन सोडित नाही. जव हे आकाशवर पडू पाहे ब्रह्मघोळ भंगा जाय वड वान त्रिभुवन खाय परिणी तुझीच वास पाय गा विठोबा रखुमा न करी आणि काचा पांगेला. वेळ झाला का?
बरं झालं तुमचा झाला, आमचा झाला नाही अजून. आपल्या कीर्तनाला वेळ नसते हे एक खात आहे. आमच्या परिसरात का नाही रात्रभर कीर्तन असतं. दिवस निघेपर्यंत दिनी रजनी हाची धंदा. गोविंदाचे. बघू राहिलेला मग आता पुन्हा घेऊ का विठोबा रखुमा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा 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 रखुमा. जरी तुझं वाव आहे देव तरी हा सुलभ उपाय, हा सोपा उपाय आहे. पण भाव धरून भजन करा. अति भाव देवावर ठेवा आणि निष्काम ठेवा. भगवंताकडे काही अपेक्षा करून भजन करू नका. देव काही देत नाही, पसारा काही देत नाही. आणि अपेक्षा देवाकडे कोणती करावं? मोठ्या माणसाकडे मागणी अशी करावं, न संपणारी मागणी करावी. हे सगळं संपणार आहे. शरीर आटे, संपत्ती आटे, अरे हरिनाम नाटे. ते बरोबर. अवघाचे आकार ग्राशीला या काळे, एकते निराळे हरीचे नाम. भगवंत सोडून काही या जगात अपेक्षित नाही. जरी तुझं वावा हे देव तरी हा सुलभ उपाय. दुसरा उपाय सांगितला, अंतःकरण निर्मळ ठेवा. भजन करा पण अंतःकरणात कोणाविषयी द्वेष मत्सर अजिबात नको. बरेच माणसं इथून गणला येतात, माळी घालतात, देवदेव करतात, किलो किलोचे टाळ छटाका येते, दुसऱ्याचा धुरा कोरते. काय उपयोग आहे? शुद्ध अंतःकरण ठेवून भक्ती करा. आपला द्वेष दुनियानं करू द्या. बरेच माणसं म्हणतात मजा मनात काही नसते हो म्हणला, पण ते समोरच आडवं येते, मग मी बी खवताळल का नाही. महाराज म्हणले ते किती आडवं येऊ दे, तू आडवा जाऊ नको. आपला द्वेष दुनियानं करावं, आवर्जून करावं. आपण कधी कोणाचा करू नये. निर्वैर व्हावे, सर्व भूतासवे, साधन बरवे हे शिक. जरी तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय. आणि काचे कानी गुणदोष मनानं, आणि या कानानं कोणाची निंदा ऐकू नका, वाणीनं करू नका, मनात आणू नका. करीत बसतो तर नसल्यानं दुसऱ्याचं पाप आपल्या मस्तकावर बसतंय. घेणं देणं लोकांची निंदा आपल्या मस्तकावर नको. पुढीलाचे ओझे आपल्या माता घेजे, ते कान दाटेजे धनुर्धरा. दुसरे मस्तका घेतल्या जाच करेल नाही तर काय करेल. महाराजांना दृष्टांत सांगावं. एका घरी ब्राह्मणानं पूजा केली, शिदा दिली, दूध दिलं, डोक्यावर घेतलं, निघालं ब्राह्मण. पायी रस्त्यानं मधल्या रस्त्यानं जायला लागले. गुरखी पोराने जनावर मारून टाकलं होतं. ते घारीनं पाहिलं, आकाश मार्गाने निघाले. ते वरून बामन, खालून बामन चालले, वरून ते घार चालले. दोघाचा निटोबा एकाला त्या घारीच्या तोंडातल्या सापाची जी गरळी पडली ती नीट बामनाच्या दुधात. घरी गेल्या बामनानं सांगितलं मला दूध करून दे प्याला. विसाचं दूध पेल्याबरोबर बामन हुरबडून मेलं, खलास. चित्रगुप्ताने यादी काढली, आयुष्य शिल्लक आहे, बामन मेलं कसं? विष पिऊन मेलं, आत्महत्येचं पातक लागलं. चंद्रसूर्य तोपर्यंत पिशाची उन्हीत टाका म्हणले त्याला. आत्महत्या करणाऱ्याला पुन्हा मोक्ष नाही म्हणून. आता दूध दिलं तेव्हा विष नव्हतं दुधात, शुद्ध सात्विक दूध होतं, चांगलं दूध होतं, पवित्र होतं. दुधात विष कसं पडलं? देवबाप्पा जाऊ लागली डोक्यात दूध घेऊन, आकाश मार्गाने घार जाऊ लागली. तिच्या मुखात साप होता, त्या सापाच्या तोंडातली गरळी पडली दुधात. ते दूध पिऊन बामन मेलं. मग सापाकडे घाला. सापाकडे कसं जाईल म्हणजे साप मेलेला होता. मेलेल्या सापाकडे कसं घाला? मेलेल्या सापाची गरळी कशी दुधात पडत? अहो घार घेऊन जाऊ लागले, घारीच्या मुखात साप होता, मग घारीकडे घाला. घारीला काय माहिती खालून बामन जाईल म्हणून? ती आपल्या आकाश मार्गाने जाऊ लागली. घारीकडे जाईना, बामनाकडे जाईना, सापाकडे जाईना, दूध देणाऱ्या बाईकडे जाईना, पाप घालायचं कोणाकडे? मीटिंग भरली दरबारात. चित्रगुप्तानं सांगितलं बोलवा सगळे.
यमराज आले, ब्रह्मदेव आले, नारद आले. काय चालली चर्चा? म्हणले अशी अशी आहे. पाप कोणाकडे घालावं ते कळना. अहो म्हणले लय सोपं आहे की काय? घटना कोण्या गावात घडली? म्हणजे फलाण्या गावात. चला त्या गावात. आली त्या गावात. 2-4 डंग म्हाताऱ्या चवाट्यावर बसल्या त्यानं स्फोकेत. काही माहिती आहे का नाही सखू तुला काय? फलाण्या गावातलं बामण आपल्या इथे येत होतो वाणी तिनेच एकच बामण फलाण्याच्या बायकोनं 20 पाजून बामण मारून टाकलं म्हणे. नारद म्हणले या डंगऱ्याला काहीच माहित नाही, उग चर्चा करायला हेवाळा पाप. हो सगळ्याला सगळंच पाप त्याच्या मस्तक आहे, मोकळ्याला मोकळे निघून. आत्महत्याचं पातक चंद्र सूर्य तोपर्यंत पिशा चिवणीत प्रवेश बसा बोंबला. कशामुळं? काय माहित होतं तुम्हाला? लोकाची निंदा केली, नसल्याला पाप भोगावं लागलं. आणि काचे कानी गुणदोष मनाना काही घेणदेण नाही महाराज. अजिबात कधी कोणाची निंदा करीत बसत जाऊ नये. दुसऱ्याची निंदा करणं म्हणजे बगर पैशाच्या साबणाचे कपडे धुवून देणं. विठ्ठल विठ्ठला 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 उल्लली खबरदार विठ्ठला देव इथं जवळ शिट्टी बीड सारखी मोठी शिट्टी होती. त्या जुळात चोर गेले चोरी करायला. मोठ्या शेडजीचे तर चोरी केली. दुकान फोडलं. शेडजी मारला. काय गबाळ घ्यायचं ते घेतलं, सगळं लुटलं. 4 वाजले, टाइम संपला. हे लास पडलेली होती दुकानात. आधी ह्याची वाट लाव म्हणले, मग आपण दुकान सोडू. ते चोर म्हणले कसे जाऊ? चोर कसं न्यावं याला? लांब येळू बांधा म्हणले, त्याच्यावर टाकू त्याला. लांबणीची येळू बांधली, त्याच्यावर टाकलं. लांबणीचं ताटून गेलं होतं. धोत्रानं गुंडाळलं, पॅक केलं. 4ही चोऱ्यानं खंद्यावर घेतलं. दुकानाच्या बाहेर पडली. आता चोरायचा टाइम असते, ज्याचे त्याला टाइम वाटून दिलेले. पहिली प्रहर में सबजन जागी, दुसरे प्रहर में भोगी, तिसरे प्रहर में तस्कर जागी, चौथे प्रहर में जोगी. कोणी कोणाच्या प्रहर मध्ये हात घालायचा नाही, ज्याचे त्याला वाटून दिलेले. पहिल्या पाऱ्यात सगळे लोक जागे, दुसऱ्या पाऱ्यात ग्रस्ती लोक जागे, तिसऱ्या पाऱ्यामध्ये चोर लोक जागे, चौथ्या पाऱ्यात आमचे ऋषी मुनी काकडा भजन साधू संत हे लोक जागे असतात. चोरायचा प्रहर संपला आणि जोग्याचा लागला. ते कोण नमाज पाडायला येऊ लागले. एक जण मुसलमान, ह्याचा गडबडीचा रस्ता हुटकला. ते मुसलमान गल्लीत घुसले, खंद्यावर घेऊन कुठं तरी नेऊन ओताडात फुकून द्यायचं. त्या मुसलमानानं पाहिलं, ओ तर आपणाच आहे. आपल्यात पाय मोडतात, त्याच्यात लांबणीच असते. आपल्यात 4च खंदेकरी बदलू बदलू असतात, पण त्याच्यात 4च असतात. बरोबर आहे? त्याच्यात कोण यावं खंदा द्यावं, आपल्यात 4च असतात. तेच बदलायची मागं पुढे. त्यानं पाहिलं आपणाच आहे. नमाज दिली सोडून. एक चोर हुटकलो. काय उठल्या रामपर्यात देव पावला म्हणला आपल्याला. दुसरं येऊ लागलं नमाज पाडायला, ते नाही पाहिलं, हो तर आपणाच आहे. ते नाही नमाज दिली सोडून. हे हुटकलो. हांड घेऊन निघाल तर पाण्याला, त्यानं पाहिलं, हो तर आपणाच आहे. हांडा तिथंच. हे हुटकलो. बाहेरल्या दिशेला जाऊ लागलं टंबरेल घेऊन, त्यानं पाहिलं, हो तर आपणाच आहे. टंबरेल तिथंच. चौघही निष्ठले, चौघही लटकले. जे 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 गेले ते पोलीस स्टेशन पशीच दिवस निघतात. ते कोण पोलीस न पाहिलं, खडा रा उभं राहिले. रूळ घेतला की आलं बाई. काय भानगडे? भाऊ चढले. चोरा पोलीसनं ओळखलं. ठेव खाली. खाली ठेवलं. त्याच्या तोंडावर पांघरून ओरड. शेडजीचं मोडं दिसायले. काय भानगड आहे? कोण मारलंय? कोणला माहित? तुम्ही कुठून आणले? कोणला माहित?
कुठं घेऊन चालले कोणाला माहित, कुठून आणलं हे माहित नाही, कुठं न्यालेत हे माहित नाही, कोण मारलं हे माहित नाही. एक एक रुळला गेला, टाका कोठडीत, 6 महिन्याची सजा. 6 महिन्याला बाहेर काढलं, का म्हणून मारलं कोणाला माहित नाही. त्याची घेता शिरी व्हायला दुरी निज पंत. चलत चलत नसल्याला खंदा दिला, जेल भोगावं लागली. नमाज गेली बोंबलत. उग लोकांची निंदा करीत बसलो, पतन भोगावं लागतंय. भजन करून मोक्ष मिळवायचा, भजन बोंबलत जातंय, पतन भोगावं लागतंय. म्हणून अनेकाचे कानी गुणदोष म्हणा नानी, वेचिते वचन जेनी राहे समाधान. कोण खरं बोलत होत, कोण समाधान बोलत होत, वेळ संपला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली झालेली सेवा. श्री गुरु मोतीराम महाराज, सद्गुरु मारुती महाराज, गुरुवारी सोपान काका महाराजांची सेवा. भगवान दत्तात्रयाच्या चरणी